प्रियांका. तर कचोरी तर पीठ मळलं थोडंसं आपलं गव्हाचं पीठ मळलं असं. त्या पिठामध्ये मीठ टाकलं, तेल टाकलं आणि पाणी टाकून पीठ मळलं गव्हाचं. नंतर मग हे केलं, मिक्सरमध्ये थोडासा वाटाणा, लसूण, 2-4 मिरच्या, जिरं हे ना वाटण केलं. त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि आपण पीठ मळलेलं होतं त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या केल्या, अशा पारी बनवली. आपण पोळ्या लाटतो, पुरण भरतो तसं पाऱ्या केल्या. त्याच्यामध्ये ते मिश्रण मसाला भरला आणि ते दाबून असं उंडा केला आणि दाबून ते थापलं जाड आणि ते तळलं तेलामध्ये. तर अशा प्रकारे मी कचोरी बनवली, तिखट कचोरी. आणि ह्या घरीच होता आमच्या घरी, ती चटणी होती चिंचेची ती. आणि म्हटलं जरा सॉस, टोमॅटो सॉस वगैरे हे काहीतरी आणावं. थोडंसं पीठ राहिलं होतं, त्याच्या 2 पुऱ्या बनवल्या. आणि ही बघा अशी कचोरी बनवली, हे बघा. तर अशी कचोरी बनवली, हे बघा. हे बघा अशी कचोरी बनली. त्यातलं वाटण्याचं मिश्रण वगैरे बघा कसं दिसतं. तर अशा प्रकारे कचोरी बनवली मी घरच्या घरी. साधी सोपी कचोरी बनवली. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.